सर 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली, माणिकराव कोकाटेंना मोठा दिला असं म्हणता येईल. नेमकं काय म्हणलं कोर्टाने? आपण जो अर्ज केलेला होता की शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळावी, तर तो अर्ज आज मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कन्व्हिक्शनला स्टे केलेला आहे. आणि किती सर काळासाठी असेल स्थगिती? ही जी ऑर्डर आहे ती अपील पेंडिंग असेपर्यंत आहे. म्हणजे मेहरबान कोर्ट अजून मी ऑर्डर नीट वाचलेली नाही, परंतु मेहरबान कोर्टाने सांगताना अदरवाईज सांगितलं असतं की बाबा काही लिमिटेड पिरियड, पण तसं काही आता आम्हाला ओपन कोर्टमध्ये सांगितलेलं तरी नाही. त्यामुळे अपील पेंडिंग असेपर्यंत हा स्टे असेल. आणि सर त्यांच्या आमदारकीला धोका होता या 2 वर्षाच्या शिक्षेमुळे, आजच्या या स्थगितीमुळे तो धोका जी चर्चा चालू आहे आता वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियावरती की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 8(3) जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येत, परंतु आता मेहरबान कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या सेक्शन 8(3) बाधा येणार. आणि सर अनेक जणांनी हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केलेली होती, त्या सगळ्या याचिका रद्द केल्या कोर्टाने. ते रद्द करताना काही विशेष कारणं वगैरे दिलीच तर? कारणं 2 आहेत महत्त्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोकल स्टँडर्ड्स नव्हतं, म्हणजे त्यांना कुठला अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा, म्हणूनही रद्द केली. आज एक याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केला, त्यांचा जो अर्ज पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्या विरुद्ध. तर हायकोर्टात रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठलेही हुकूम करू नये अशी त्यांची विनंती होती, परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला ऑन द ग्राउंड की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही, त्यांच्या वकिलांची पण सही नाही एक, आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना लोकल स्टँडर्ड नसल्यामुळे. तर त्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांचा रोल सर कन्विक्शन के खिलाफ एडवोकेट कोकाटे इन्होंने जो अपील दाखिल किया था वो इस अपील में 2 एप्लीकेशन दाखिल किए थे, एक फॉर सस्पेंशन ऑफ द सेंटेंस और दूसरा था फॉर स्टे ऑफ द सेंटेंस. आपको मालूम ही है कि सस्पेंशन ऑफ सेंटेंस का एप्लीकेशन पहले ही मंजूर हुआ है, मगर स्टे एप्लीकेशन जो है उसका आज मेहरबान सेशंस कोर्ट ने ऑर्डर किया है और वो जो कन्विक्शन थी वो स्टे की थी. अभी जो पॉलिटिकल करियर है उसके लिए कैसा राहत मिले तो पड़ेगा? नहीं, ये कन्विक्शन जो 2 बरस की थी उसके लिए थोड़ा उनका अपील पेंडिंग, जब तक अपील पेंडिंग है तब तक थोड़ा तकलीफ में थी, मगर वो जो सेक्शन 8(3) रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट जो है तो उसका अभी पार नहीं आएगा क्योंकि अभी कन्विक्शन स्टे किया है. सर एक हाईकोर्ट वाला मामला था जो अपील हुए थे, तो कोर्ट ने क्या बनाया है? हाईकोर्ट वाला मामला की अभी कोई चर्चा ही नहीं हुई. जो एप्लीकेंट थे उन्होंने कहा था कि हमने हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल किया है, मगर उन्होंने जो एप्लीकेशन मेहरबान सेशंस कोर्ट में दिया वो एप्लीकेशन के ऊपर उनकी सिग्नेचर नहीं थी, उनके एडवोकेट की सिग्नेचर नहीं थी, इस वजह से. और दूसरी वजह थी कि उनका पहला जो एप्लीकेशन है लोकल स्टँडर्ड था आपण जर बघितलं तर अपीलामध्ये शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे. आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला. आणि आता 2 ऑर्डर झालेले आहेत. एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली, स्टे केलेली. सर आपल्याकडनं नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले, म्हणजे काय सबमिशन करण्यात आलं होतं तिच्या आधारावर हा निर्णय? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जे काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत. आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे. परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला. याचिका दाखल झाल्या होत्या, तीनही हस्तक्षेप याचिकांना फेटाळण्यात आलं, नेमकं काय झालं कोर्टात? त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रिट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता. मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना
की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही. आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना हे त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला. झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स. म्हणजे जी शिक्षा मेलबर्न ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे. तर त्या अपीलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर मेलबर्न कोर्टाने केलेली. सर, आमदार पात्रतेबाबत देखील झालं तर आता काय होईल? आमदार पात्रतेवर काय निर्णय होतो? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही. परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे दिलेला आहे, कन्व्हिक्शन स्टे. त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी. सर आता जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणा केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतचा नाही, हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे. आणि सर दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं असतं? आता त्यांना त्याचा अधिकार आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही. शिंदे यांच्या वकिलांनी एक युक्तिवाद कोर्टामध्ये केला होता, त्यामध्ये ते असं म्हणत आहे की स्थानिक जिल्हा मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती, त्याच्यावर त्यांना स्टँड वॉक करावं असं म्हटलेलं होतं. त्यावर नेमकं कोर्ट काय म्हटलं त्यावेळी? नाही, आता खालच्या कन्व्हिक्शनला ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेच मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही. आता ही केस नाशिकमध्येच चालेल की कशा पद्धतीने? अपील नाशिकमध्येच चालेल, म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये धन्यवाद.